इंग्लिश लर्निंग सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपल्या या व्हिडिओचा टॉपिक आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन या शब्दाला मराठीमध्ये केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. तर हे काय आहे हे पाहण्याच्या अगोदर मी या ठिकाणी फळ्यावर जे 4 शब्द लिहिलेले आहेत, या 4ही शब्दाचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंध आहे. तो कसा, तर चला जाणून घेऊ. आनंद. आनंद प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो आणि प्रत्येकाला कधी कधी आनंद होत असतो. एखादी गोष्ट अनपेक्षितपणे मिळाली, पप्पाने जर एखादं महागडं गिफ्ट दिलं तर आपल्याला काय होत असतो, आनंद होतो. परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आला, परीक्षेमध्ये पास झालो तर आपल्याला काय होत असतो, आनंद होत असतो. म्हणजे जी गोष्ट आपण मिळवायची असती ती जर आपल्याला मिळाली तर आपल्याला आनंद होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे दुःख. दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहेच. कोणाला 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 प्रत्येकाला काहीतरी दुःख होत असतं. कोणतं कोणतं दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेच. एखादी जवळची गोष्ट आपण जर गमावली, एखादी जवळची व्यक्ती जर आपण गमावली तर त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी दुःख होत असतं. आणि आश्चर्य म्हणजे सरप्राईज. जर आपल्याला एखादी कोणी गिफ्ट दिलं किंवा आश्चर्यानं जर आपल्याला एखादी गोष्ट मिळाली की ज्याचा आपण स्वप्नात सुद्धा तिच्याविषयी आपण कधी विचार केलेला नसतो, ती जर मिळाली तर काय होतं, आपल्याला आश्चर्य होतं. म्हणजे आपल्याला सरप्राईज असतं ती त्या ठिकाणी. आणि भीती तर सर्वांना वाटतेच, कोणाला कशाची तर कोणाला कशाची. प्रत्येकाला कशाची भीती वाटत असते. तर मित्रांनो, हे जे 4 शब्द आहेत, हे 4 शब्द आपल्या अंतर्मनाचे काय सांगतात, भावना सांगतात. त्यामुळे बघा, इंटरजेक्शन. इंटर म्हणजे आपल्या आतल्या फिलिंग्स या अनपेक्षितपणे बाहेर येत असतात. त्या फिलिंग्स म्हणजे त्या भावना. आणि ह्या 4ही वेळेस आपल्या प्रत्येकाच्या भावना ह्या वेगवेगळ्या असतात. तर त्या कशा असतात, ह्या भावना ज्या असतात ह्या अनपेक्षितपणे बाहेर येत असतात. त्यांना इनव्हॉलंटरी असे म्हणतात. त्या व्हॉलंटरी नाही, त्या आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून नाहीत. ऐक नाही, आपल्याला जर का साप जर दिसला तर आपण घाबरतो, खूप घाबरतो आणि आपण मोठमोठ्याने ओरडायला लागतो आणि आपल्याला वाचवा असं काहीतरी आपण त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत असतो. तर त्या भावना कशा असतात, अनपेक्षितपणे असतात. मग आता चला, ह्या ज्या भावना आहेत, या 4 गोष्टीच्या वेळेस आतून ज्या निघणाऱ्या भावना आहेत, त्या भावना इंग्रजी सेंटेन्समध्ये कशा असतात हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की समोर व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे. तर चला सुरुवात करू. पहिलं सेंटेन्स आहे आपलं, हाय, हाऊ आर यू. आपण जेव्हा आपल्याला एखादा ओळखीचा जर कोणी भेटतो तर आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी किंवा आपलं अट्रॅक्शन त्याला दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी हायचा वापर करतो. हाय, हाऊ आर यू. तर हाय काय झालं, या ठिकाणी हाय आहे इंटरजेक्शन, आपल्याला कळालं असेल. आणि या प्रत्येक जो इंटरजेक्शन, जो केवलप्रयोगी अव्यय शब्द आहे, म्हणजे या ठिकाणी भावना दाखवणारे जे शब्द आहेत त्यांच्या पुढे एक्सक्लामेटरी साईन लागतं. म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे ते अनपेक्षित निघालेले उद्गार असतात, म्हणून त्याच्या समोर हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे प्रत्येक वेळी लागत असतं. तर चला नेक्स्ट पहा. हॅलो, व्हॉट आर यू डुईंग देअर. हॅलो, व्हॉट आर यू डुईंग देअर. तुम्ही तिथे काय करत आहात, हे त्यांना विचारण्यासाठी या ठिकाणी हॅलोचा वापर होतो. हॅलो म्हणजे त्यांचं लक्ष आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, म्हणजे आपले हे अचानक निघालेले उद्गार असतात. हॅलो हे काय आहे, इंटरजेक्शन. नेक्स्ट पहा. व्हॉट, हाऊ इट हॅपन. व्हॉट, हाऊ इट हॅपन. आता या ठिकाणी बघा बरं, काय काय यातून काय व्हॉटनं काय सांगितलेलं आहे की व्हॉटने यातून एक प्रकारची भीती सांगितलेली आहे. भीती किंवा आश्चर्य पण म्हणता येईल त्याला. व्हॉट म्हणजे काय, ते कसं काय घडलं, आहे की नाही. व्हॉट, हाऊ इट हॅपन, हे कसं काय घडलं. म्हणजे या ठिकाणी आश्चर्य किंवा भीती दाखवण्यासाठी या ठिकाणी व्हॉटचा या ठिकाणी वापर केलेला आहे. गुड, यू आर डुईंग व्हेरी वेल. गुड, यू आर डुईंग व्हेरी वेल म्हणजे छान, तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, आहे की नाही. म्हणजे या चांगल्या कामाविषयीच्या भावना त्या व्यक्तीने सांगितल्या. गुड, यू आर डुईंग व्हेरी वेल, आहे की नाही. यस, यू आर राईट. यस, यू आर राईट. यस काय झालेलं या ठिकाणी, इंटरजेक्शन. यस म्हणजे त्यानं त्याच्या भावना व्यक्त केला. यस, तुम्ही जे करता ते काय आहे, बरोबर आहे. यू आर राईट. नो, आय कॅन्ट डू दॅट. नो, आय कॅन डू दॅट. नाही, मी ते करू शकत नाही. म्हणजे मला ते करण्याची काय आहे, भीती आहे. जर मी विहिरीत उडी मार म्हटलं, जर पोरं नसला आणि जर म्हटलं एखाद्याला विहिरीत उडी मार, तो मारणार आहे का, नाही, तो नाही 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 म्हणणार, आहे की नाही. म्हणजे तो काय दाखवणार, भीती व्यक्त करणार. नो 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 नो, आय कॅन्ट डू दॅट. नो, आय कॅन्ट डू दॅट. नो काय झालेलं आहे, इंटरजेक्शन. लिसन, लिसन, आय हॅव सम स्पेशल टुडे. लिसन, आय हॅव सम स्पेशल टुडे. म्हणजे आता या समोरच्याचं त्यांनी काय केलेलं आहे, लक्ष वेधलेलं आहे. लिसन, ऐका, आज माझ्याकडे काहीतरी विशेष आहे. ऐका, आज माझ्याकडे काहीतरी विशेष आहे. अशा म्हटलं बरोबर समोरचे काय झाले, अट्रॅक्ट झाले. लिसन काय केलेलं आहे,
त्यांना अट्रॅक्ट करण्याचं काम केलेलं आहे, भावना व्यक्त केलेलं आहे. हुर्रे हुर्रे वी ओन द गेम, हुर्रे वी ओन द गेम, या ठिकाणी आनंद व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे. आम्ही खेळ जिंकलो, आम्ही खेळात जिंकलो. तर हुर्रे या ठिकाणी त्याची काय भावना सांगितलेली आहे. हे हे विल यू कॉल मी प्लीज, हे विल यू कॉल मी प्लीज म्हणजे समोरच्याला या ठिकाणी अट्रॅक्ट करून त्यांना विचारलेलं आहे की विल यू कॉल मी प्लीज, तू मला बोलावशील का, तू मला बोलावशील का, क्वेश्चन मार्क आहे. त्यानंतर बघा आता हे काय झालं, हे काय झालं, हे म्हणजे इंटरजेक्शन. ओ यू आर ऑल्सो हिअर, ओ यू आर ऑल्सो हिअर म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं. ओ यू आर ऑल्सो हिअर, तू सुद्धा इथे आहेस. म्हणजे त्याला माहित नव्हतं की हा इथे असेल म्हणून, परंतु जो तेव्हा तिथे गेला आणि पाहतो तर काय, तो सुद्धा तिथे होता. ओ यू आर ऑल्सो हिअर म्हणजे त्याला आश्चर्य वाटलेलं आहे, त्याला ऐक नाही आश्चर्य. ओ आउच इट्स पेनफुल, आउच इट्स पेनफुल, आउच म्हणजे त्याला काय झालेलं, काहीतरी त्रास झालेला आहे, दुःख झालेलं आहे, ऐक नाही, म्हणून त्यानं आउच इट्स पेनफुल म्हणजे मला माझं खूप दुखतंय किंवा मला खूप त्रास होतोय. हे दाखवण्यासाठी काय काय दाखवलेलं आहे, आउच, आउच इट्स पेनफुल. अलास अलास हिज फादर पास अवे. आता याच्यामध्ये प्रचंड दुःख आहे बघा. अलास हिज फादर पास अवे, त्याचे वडील निघून गेले म्हणजे त्याचे वडील मरण पावले. तर ही भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी अलास, अलास हिज फादर पास अवे, दुःखाची भावना, दुःखद आहे. वेल डन, वेल डन, वाव, वेल डन, छान केलं, छान केलं, वेल डन. बघा वेल डन हे पूर्णच काय आहे, इंटरजेक्शन आहे. बघा वेल डन, छान केलं म्हणजे त्यांना चांगलं वाटलेलं आहे, म्हणजे आनंद म्हणा तुम्ही त्याला, ऐक नाही. हे कम अँड लुक दिस, हे कम अँड लुक दिस म्हणजे आश्चर्य वाटलेलं आहे, काहीतरी त्यांना वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं, दिसलं असतं. हे कम अँड लुक दिस, इकडे या आणि हे बघा काय आहे, काहीतरी आश्चर्य असतं, ऐक नाही. म्हणून या ठिकाणी हे वाव व्हॉट अ ब्युटिफुल, वाव व्हॉट अ ब्युटिफुल. एखादी गोष्ट जर सुंदर असली तर अचानकपणे पाहिल्याबरोबर लहान मुलांनी तोंडून नेम निघतो, वाव व्हॉट अ ब्युटिफुल. वाव काय झालं या ठिकाणी, इंटरजेक्शन. ऑप्स आय डायल रॉंग नंबर, ऑप्स आय डायल रॉंग नंबर. आता या ठिकाणी काहीतरी मिस्टेक झालेली त्यांच्याकडून, म्हणजे त्यांनी चुकीचा नंबर डायल केला. तर ही मिस्टेक दाखवण्यासाठी म्हणजे त्याला थोड्या वेळ त्याला काय वाटलेलं आहे, भीती वाटलेली त्याला की आता मी चुकीचा नंबर डायल केला, आता काय होतं काही नाही, ऐक नाही. म्हणून त्याने ओप्स आय डायल रॉंग नंबर, मी चुकीचा नंबर डायल केला. ब्रावो यू आर डुईंग व्हेरी वेल, ब्रावो यू आर डुईंग व्हेरी वेल. आता हे सुद्धा काय आहे, आनंद आहे बघा याच्यामध्ये. यू आर डुईंग व्हेरी वेल, खूपच तुम्ही चांगलं करता. त्या ठिकाणी ब्रावोचा या ठिकाणी वापर केला. ये आय हॅव फिनिश होमवर्क, ये आय हॅव फिनिश होमवर्क. लहान मुलांना खूप आनंद असतो बा, होमवर्क खूप मोठा दिलेला असतो आणि तो जर लवकर संपला आणि खेळायला जायचं असलं तर मुलं काय म्हणतात, ये आय हॅव फिनिश होमवर्क. या ठिकाणी आश्चर्य दाखवण्याचं काम केलेलं म्हणजे त्या मुलांचा त्या ठिकाणी आनंद आहे, ऐक ना, आश्चर्य नाही, मुलांचं काय आहे त्या ठिकाणी आनंद आहे. यू इट्स सो डर्टी, यू इट्स सो डर्टी, यू ऐक नाही म्हणजे या ठिकाणी यू इट्स सो डर्टी म्हणजे आपल्याला ते पटलेली नाही ती गोष्ट, ऐक नाही, ती खूप घाणेरडी गोष्ट आहे, ऐक नाही. आणि ते दाखवण्यासाठी यू इट्स सो डर्टी. तर या ठिकाणी यू काय आहे, इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मध्ये त्याचा उल्लेख, इंटर म्हणजे आतल्या भावना, हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. वेगवेगळ्या या ठिकाणी बऱ्याच सेंटेन्स मधून आणि प्रत्येक इंटरजेक्शन या ठिकाणी समष्ट केलेलं. ओ नो, ओ नो डिड आय लिव्ह माय कीज इन द कार, ओ नो डिड आय लिव्ह माय कीज इन द कार म्हणजे त्यानं काय केलं, मी माझी चाबी कारमध्ये सोडून आलो, मी माझी चाबी कारमध्ये सोडून आलो आणि आता कार काय होईल, लॉक होईल, ऐक नाही, आणि मग चाबीमध्ये पडेल, मध्येच त्या ठिकाणी चाबी राहील. म्हणून त्याला त्या ठिकाणी त्यानं काय सांगितलेलं आहे, त्याला एक भीतीदायकच म्हणा तुम्ही, ओ नो, त्याला त्या ठिकाणी थोडी भीती वाटली. ओ नो डिड आय लिव्ह माय कीज इन द कार म्हणजे ओ नो चा वापर करून त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला. ओ माय गॉड, ओ माय गॉड हाऊ कॅन सच हॅपन, ओ माय गॉड हाऊ कॅन सच हॅपन. या ठिकाणी सुद्धा आश्चर्य प्लस भीती. ओ माय गॉड म्हणजे त्याला अगोदर आश्चर्य वाटलं आणि थोडी त्या मनामध्ये भीती पण आहे की हे कसं घडू शकतं. म्हणजे एखादी आपत्ती जर का आली, एखादा भूकंप असेल किंवा काही असेल, वादळ वारे असेल किंवा काही नुकसान झालं असेल, तेव्हा या ठिकाणी ओ माय गॉड हाऊ कॅन सच हॅपन. तर या ठिकाणी ओ माय गॉड काय आहे, इंटरजेक्शन. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे 4 गोष्टी आहेत, आनंद, दुःख, आश्चर्य आणि भीती, या व्यक्त करण्यासाठी पार्ट ऑफ स्पीच मधला शेवटचा प्रकार आहे इंटरजेक्शन. म्हणजे प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी कोणता कोणता शब्द दिलेला आहे. आपण त्या ठिकाणी नाऊन पासून सुरू केलं होतं, आहे की नाही.
तर आता हा 8वा प्रकार या ठिकाणी आपला संपलेला आहे. तर मला असं वाटतं की इंटरजेक्शन आपल्याला चांगल्या प्रकारे समजला असेल. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळीमध्ये या व्हिडिओला शेअर करा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.